Good morning, students. Today we will go further on the next topics of our subject, fuels and combustion. Now see here, what are the general recommendation of any gasoline, that is of petrol. पेट्रोल साठी काही रिकमेंडेशन्स आहेत, ते काय आहेत ते आपण आता बघून घेऊ. सर्वप्रथम, फ्युएल इज अ मेजर एक्सपेन्स इन अ फ्युएल ऑपरेशन कॉस्ट. म्हणजे फ्युएलची कॉस्ट ही एक कन्सिडरेबल अमाऊंट आहे की आपल्याला, आपण एखादी फ्युएल जर का आपण ऑपरेट करत असू तर इट टेक्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट रिगार्डिंग द ऑपरेशन कॉस्ट. प्रॉपर ऑपरेशन ऑफ द इंजिन डिपेंड्स ऑन क्लीन फ्युएल of proper octane rating and vapor pressure for atmospheric conditions. म्हणजे तुम्हाला जर का फ्युएल यूज करायचं असेल तर ते क्लीन असलं पाहिजे, प्रॉपर ऑक्टेन रेटिंगचा असणं गरजेचं आहे जर का तुम्हाला स्मूथ व्हेकल ऑपरेशन मेंटेन करायचं असेल तर. नेक्स्ट आहे, परचेस फ्युएल फ्रॉम अ बिझी स्टेशन टू हेल्प टू एन्श्योर दॅट इट इज अ फ्रेश and less likely to be contaminated with water or moisture. जिथं जास्त पेट्रोलचं खप आहे, निश्चितच अशा ठिकाणांमधनं आपण फ्युएल परचेस करायचं. कारण की जर का ते खूप दिवसांचं फ्युएल असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असतं आणि ते मॉइश्चर कंटेंटमुळे सुद्धा काय होऊन जातं की व्हेकल ऑपरेशन आपलं बऱ्यापैकी खराब होऊन जातं. कीप द फ्युएल टँक अबव 1/4 फुल. का गरजेचं आहे सांगतो तुम्हाला. एस्पेशली ड्युरिंग सीझन इन विच टेम्परेचर रायजेस अँड फॉल बाय मोर दॅन 20 डिग्री फॅरनहाइट बिटवीन डे हाईज अँड नाईट हाईज. दिस हेल्प्स टू रिड्यूस द कंडेन्स मॉइश्चर इन द फ्युएल टँक अँड विल प्रिव्हेंट द गॅस लाईन फ्रीज अप इन कोल्ड वेदर. तर काय होतं माहिती का, जर का दिवसाचा आणि रात्रीचा जो टेम्परेचर डिफरन्स असेल हायचा आणि लोचा हा 20 डिग्री फॅरनहाइटपेक्षा जास्त असेल तर मग एक तर पहिलं प्रॉब्लेम असं होतं की जे ॲटमॉस्फिअरिकमधलं जे मॉइश्चर आहे त्याचं कंडेन्सेशन होऊन लिक्विड लाईनमध्ये येऊ शकतं. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे लिक्विड आहे रात्रीच्या वेळेस ते आपलं फ्रीज होऊ शकतं लिक्विड लाईनमध्ये. हे मॉइश्चरची एक फ्रीज व्हायची एक टेंडन्सी असते जर का टेम्परेचर फॉल्स बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड. अशामुळे काय होतं, आपलं सिस्टमला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला केअरफुली मेंटेन किंवा केअरफुली आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे असतात की अशा जे हे आहेत, अशा जे म्हणतो आपण त्याला गोष्टी आहेत ह्या होऊ शकणार नाही. नंतर गॅस लाईन फ्रीज अप ऑकर्स वेन द वॉटर इन द गॅसोलीन फ्रीजेस अँड फॉर्म्स आईस ब्लॉकेज इन द फ्यूल लाईन. जसं मी सांगितलं की जे आपली ही आहे फ्युएलची लाईन आहे त्यात मॉइश्चर आलं तर ते फ्रीज होऊ शकतं. फ्रीज झालं की तिथं आईस फॉर्मेशन होऊ शकतं अँड दॅट कॅन ब्लॉक द फ्युएल लाईन्स. दुसरी एक गोष्ट आहे, डू नॉट परचेस फ्युएल विथ अ हायर ऑक्टेन रेटिंग दॅट इज नेसेसरी. Try premium high octane fuel to check for operating differences. Some drivers compromise by using mid-grade plus fuel to benefit from the engine power and fuel economy gains with the cost of using the premium fuel. कधी कधी काय होतं आपण की लो ऑक्टेन रेटिंगचं
फ्युएल किंवा एकदम हाय ऑक्टेन रेटिंगचं फ्युएल यूज करतो, की ज्यानं काय होतं आपल्याला पॉवर तर मिळते पण शक्यतो आपल्याला फ्युएल इकॉनॉमीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागते. Avoid using gasoline with alcohol in warm weather. If warm engine stall or rough idle occurs, change the brand of gasoline. तर जर का अल्कोहोल जर का असेल तुमच्या फ्युएलमध्ये आणि त्या अल्कोहोलमुळे जर का तुमचं इंजिनचं ऑपरेशन आहे ना स्टंबल होत असेल, स्टॉल होत असेल किंवा तुम्हाला रफ आयडल होत असेल तर तुम्हाला ते गॅसोलिन चेंज करण्याची आवश्यकता आहे. डू नॉट परचेस फ्युएल वेन अ टँकर ट्रक इज फिलिंग द अंडरग्राउंड टँक्स. ठीक आहे. Dust, dirt, rust and water may be stored up in the underground tanks and pumped into your vehicle. म्हणजे काय होतंय की जे आपण स्टेशनवर जातो गाडीमध्ये फ्युएल टाकण्यासाठी, जर का सायमल्टेनियसली ती जे अंडरग्राउंडमध्ये ते स्टोअर करतात, काय स्टोअर करतात, फ्युएल आपल्या स्टेशनवर, आणि मग त्या पंप करून आपल्याला मिळतं. मग अशा वेळेस काय होतं कधी कधी की ज्यावेळेस फिल होत असतं त्यावेळेस काय करतो आपण, जे टँकरमधनं खालच्या टाक्यांमध्ये पंपच्या सहाय्यानं जाऊन फ्युएल त्याच्यामध्ये पडलं जातं किंवा स्टोअर होतं. मग अशा वेळेस काय होतं, ती आतली जी टाकी आहे म्हणजे कोणती फ्युएल पंपाची, पेट्रोल पंपाची जी टाकी आहे जिथं फ्युएल स्टोअर केलं जातं त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स जनरेट होतो. कशामुळे की आपण बाहेरनं फ्युएल टाकतोय, काही हाय प्रेशर पंपानं आपण टँकरमधलं फ्युएल टाकतोय सिस्टममध्ये. त्या टर्ब्युलन्समुळे काय होतं, जी खालची जी सेटल डाऊन झालेली जी डर्ट आहे ना, ती डर्ट काय ती परत मिक्सअप होऊन जाते आणि मग अशा वेळेस ती मिक्सअप झालेली जी डर्ट आहे ती परत आहे ना ती पंप केली जाते आणि पंप करून आपल्या गाडीच्या फ्युएल टँकमध्ये स्टोअर केली जाते. मग ती सगळी जी घाण आहे पेट्रोल पंपाच्या टाक्यांमधली ती आपल्या जी गाडीची टाकी आहे त्याच्यामध्ये येऊन जमा होऊन जाते. की अशा त्यामुळं ज्यावेळेस जो आपला जो एखाद्या टँकरमधनं फ्युएल हे होत असेल त्यावेळेस आपण ती तिथनं फिलअप करून नाही घ्यायची टाकी. ठीक आहे. डोंट ओव्हरफिल टँक आफ्टर द नोझल क्लिक्स ऑफ राउंड अप टू नेक्स्ट डिम. Adding additional gasoline will cause the excess to drawn into charcoal canister. This can lead to engine flooding and excessive exhaust emissions. तर मग ओव्हरफिल करण्याची काही गरज नाही आहे. तिथं एक सेन्सर असतो, ते सेन्सर काय करतो, तो जो नॉब असतो काय कशाचा आपल्या ह्याचा पेट्रोल ज्यांना आपण देतो ना ते, तर तो काय करतो, सेन्स करतो. काय सेन्स करतो की इंजिनमधनं झालेलं बिल्टअप प्रेशर कशामुळे फ्युएल ॲड केल्यामुळे, आणि तो ॲटोमॅटिकली क्लोज होऊन जातो. मग ह्याच्या पुढे जास्त भरण्यामध्ये काही नाही, कारण की काय होतं त्यानं जे चारकोल कॅनिस्टर असतं ते सुद्धा काय होतं फ्लडेड होऊन जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला एक्सेसिव्ह एक्झॉस्ट इमिशन, हायड्रोकार्बन इमिशन्स आपल्याला इंजिनमधनं बाहेर पडतात. बी केअरफुल वेन फिलिंग द गॅसोलिन कंटेनर्स. ऑलवेज यू फिल अ गॅस can on the ground to help to prevent the possibility of static electricity built up during the refueling process. म्हणजे इथं काय आहे की इथं ज्यावेळेस आपण पेट्रोल फिलअप करतो एखाद्या टँकमध्ये तर तो काय करायचा, हातात धरायचा नसतो असा. ठीक आहे. इथं असं दिलेलं आहे त्यांनी, तो असं एक ग्राउंडवर ठेवायचा असतो आणि ग्राउंडवर ठेवल्यानंतर तो असा फिलअप करायचा असतो, कारण की हे प्लास्टिकचे असतात. ठीक आहे. ना इथं बघा त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. Many gasoline service stations have signs posted warning to customer to place plastic fuel container on ground while filling. If placed in a trunk or pickup truck bed equipment with a plastic liner, static electricity could build up during fueling and discharge from the container to the metal nozzles. ठीक है, creating a spark and possible explosions. ठीक है. Some service station have warning signs not to use cell phones while fueling to help and avoid possibility of accidental spark creating a fire hazard. तर ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असती त्यानं काय होतं, कधी कधी स्पार्क जनरेट होऊ शकतो आणि या स्पार्कमध्ये एक्सप्लोजन होऊ शकतं. तर असं हे जे केअरफुल या प्रिकॉशन्स आहेत हे आपल्याला पेट्रोल स्टेशन्सवर हे आपल्याला पाळायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता आपल्याला इथे क्वेश्चन आहे, वाय शुड आय कीप द फ्युएल गेज अबव 1/4 टँक. तुम्हाला गाडीच्या
फ्युएल टँकीमध्ये तिची जी क्वार्टर लाईन असेल 1/4 त्याच्यापेक्षा अबोव का ठेवायचं आहे. ठीक आहे, तर त्याचं इथं त्यांनी आन्सर सांगितलेला आहे. द पिकअप इनसाइड द फ्युएल टँक कॅन हेल्प टू कीप वॉटर फ्रॉम बिंग ड्रॉन इन टू द फ्युएल सिस्टम्स. कारण की हा जर का तुम्ही रिझर्व ठेवला एवढा, तर जे काही असेल सगळं वॉटर खाली सेटल झालेलं असेल. ठीक आहे, आणि जर का तुम्ही हा रिझर्व इतका मेंटेन ठेवला नाही तर काय होऊ शकतं, हे जे वॉटर खाली आपलं सेटल झालेलं आहे हे वॉटर आपल्या लिक्विड लाईनमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. ओव्हर द टाइम मॉइश्चर इन द टँक air inside the tank can condense, causing liquid water to drop to the bottom of the tank. Water is heavier than gasoline, about 8 pounds per gallon for water and about 6 pounds per gallon for gasoline. If alcohol blended gasoline is used, the alcohol can absorb the water and alcohol water combination can be burned inside the engine. However, when water combines with alcohol, a separation layer occurs between the gasoline at the top of the tank and alcohol water combination at the bottom. When the fuel level is low, the fuel pump will draw from this concentrated level of alcohol and water. Because alcohol and water do not burn as well as pure gasoline, several drivability problems can occur, such as stalling, rough idle, hard starting and missing. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स आपल्याला एन्काउंटर होतील जर का आपण 1/4 फ्युएल टँकचा रिझर्व ठेवला नाही तर. दुसरा आहे की ओव्हरफिल नाही करायचा फ्युएल टँक. ओव्हरफिल म्हणजे काय, इथं बघा आता. गॅसोलिन फ्युएल टँक्स हॅव ॲन एक्सपान्शन व्हॉल्यूम एरिया ॲट द टॉप. बरोबर. दिस एक्सपान्शन एरिया इज इक्वल टू 10 to 15% of the volume of the tank. It is normally not fitted with gasoline but designed to provide place for the gasoline to expand into. If vehicle is parked in a hot sun and gasoline expands, this prevents raw gasoline from escaping the fuel system. A small restriction usually present to control the amount of air and vapor that can escape the tank and flow into the charcoal canister. Okay. This volume area could be filled with gasoline if the fuel is slowly pumped into the tank. Since it can hold an extra 10%, that is 2 gallons in a 20-gallon tank, some people deliberately try to fill the tank completely. When this expansion volume is filled, liquid fuel can be drawn into the charcoal canister. When the purge valve opens, the liquid fuel can be drawn into the engine, causing excessive rich air-fuel mixture. This liquid fuel can harm vapor recovery parts, and overfilling can cause the vehicle to fail an exhaust emission test, particularly during an enhanced test when the tank can be purged while onto the rollers. म्हणजे काय सांगता येते आपल्याला की एकतर ऑलरेडी जे मॅन्युफॅक्चरर असतात ते काहीतरी स्कोप ठेवतात. सपोज 10% अशी एक स्पेस ठेवलेली असते टँकमध्ये की ज्यावेळेस काय होतं, जे लिक्विड गॅसोलिन आहे किंवा पेट्रोल आहे ते ज्यावेळेस हॉट सनमध्ये गाडी पार्क केलेली असेल त्यावेळेस ते गाडी आपण तिथं काय करतो, उभी करतो. मग ते काय होतं, ते वेपोराईज होतं आणि ते वेपोराईज ज्यावेळेस होतं मग काय होतं, ते प्रेशर बिल्टअप करतं आणि त्यासाठी आपल्याला एक स्पेस तिथं मेंटेन करणं गरजेचं असतं. कधी कधी काय होतं, या स्पेसमध्ये सुद्धा आपण तिथं फ्युएल ठेवतो. हे फ्युएल कुठं जातं, हे फ्युएल परत सिस्टमला जातं चारकोल कॅनिस्टर थ्रू. मग त्यामुळे काय होतं, रिच एअर फ्युएल मिक्सचर आपल्या सिस्टमला जातं आणि त्यानं काय होतं, अनबर्न्ड हायड्रोकार्बन्स आपल्या एक्झॉस्ट इमिशन्समधनं बाहेर आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये यायला सुरुवात होती.
तर हा एक ड्रॉबॅक आहे जर का आपण फुल टँक जर का केली तर. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज दिस अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. आता हे अल्टरनेटिव्ह फ्युएल्स काय असतात की अल्टरनेटिव्ह फ्युएल्स include a number of fuels besides gasoline for use in the passenger vehicles. Some retail stations offer a variety of fuel choices such as this station in Ohio. Ohio कुठं आलं? Ohio is in United States where biodiesel E10 and E85 are available. तर बायोडिझेल्स असतात E10 म्हणजे 10% हॅव्हिंग इथेनॉल, E85 अशा पद्धतीचे ग्रेड्स ऑफ फ्युएल आपल्याला मिळतात. मग आता इथेनॉल आहे सर्वात अल्टरनेटिव्ह फ्युएल म्हणजे इथेनॉल. इथेनॉल काय असतं? इथेनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथाइल अल्कोहोल और ग्रेन अल्कोहोल. Ethanol is usually made from the grains and is a type of alcohol found in alcoholic drinks such as beer, wine, and distilled spirits like whiskey. Ethanol is composed of 2 carbon atoms and 6 hydrogen atoms with 1 added oxygen atoms. ह्याच्यामध्ये बघा हा एक आपलं इथेनॉलचा हे आहे. त्याच्यामध्ये 2 कार्बनचे ॲटम आहेत, हायड्रोजनचे ॲटम आहेत आणि 1 ऑक्सिजनचे ॲटम आहे. अशा पद्धतीचा हा एक ॲटम मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे कोणाचं? इथेनॉलचं. आता हे आपल्याला कुठनं मिळतं? हे एक इज अ अल्कोहोल. जी बियर, वाईन, विस्की यांचं प्रोडक्शन कसं केलं जातं? आपल्या धान्यांपासून. धान्य असतात ते धान्य सडवले जातात, ते फर्मेंट केले जातात, त्याच्यापासून हे लिक्विड आहे हे तयार केलं जातं आणि हे आपण यूज करू शकतो. Conventional ethanol and cellulose ethanol are the same product, but cellulose ethanol is being produced using the non-food portion of the feedstock. Ethanol derives from grains such as corn, wheat, or soybeans. Okay, corn is converted to ethanol in a dry or wet milling process. In dry milling, liquefied cornstarch is produced by heating corn meal with water and enzymes. Wet milling separates the fiber, germ, and protein from the starch before it is fermented into ethanol. A cellulose ethanol can be produced from agriculture plant waste, corn stalks, cereal stalks, plant waste from industrial process, sawdust, paper pulp, and the energy crop grown for the fuel production. These non-grain products are often referred as a cellulosic biomass. म्हणजे कसं असतं, एकतर जे फूड प्रोडक्ट्स आहेत म्हणजे आपले ग्रेन्स त्याच्यापासून आपण जो इथेनॉल मिळतो त्याला कन्व्हेन्शनल इथेनॉल, आणि दुसरा जे आपल्याला ज्याचे फूड ग्रेन्स म्हणजे आपले जे हे असतात बार्क असतात, स्टेम्स असतात, ठीक आहे, किंवा फीड स्टॉक असतो त्याच्यापासून म्हणजे जे जनावरांना आपण खायला देतो म्हणजे मकाचे जे कणस आपण काढून घेतलो ते मकाचे कणस काढले, कणसाच्या नंतर जो स्टॉक बाकी राहतो त्या स्टॉकपासून त्याला म्हणतो आपण फीड स्टॉक. त्या फीड स्टॉकपासून जे इथेनॉल तयार होतो त्या इथेनॉलला आपण वी कॉल इट सेल्युलोज इथेनॉल. ठीक आहे. Then grain-based ethanol uses fossil fuel to produce heat during the conversion process, generating substantial greenhouse gas emission. A cellulose ethanol production substitutes biomass for fossil fuels. The greenhouse gases produced by combustion of biomass are offset by the CO2 absorbed by the biomass that is grown in the fields. आता यांचं म्हणणं असं आहे की हे जे आपण दोन पद्धतीनं हे यूज बनवलं जातं. जे आपण ग्रेन्सपासून कन्व्हेन्शनल इथेनॉल बनवतो तिथं आपल्याला आहे ना हे फॉसिल फ्युएल्स म्हणजे पेट्रोल, डिझेल हे यूज करून आपल्याला हे बनवलं जातं. त्यानं काय होतं, त्यानं आपल्याला कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये हे ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स खूप प्रमाणात तयार होतात. पण ज्यावेळेस सेल्युलोज इथेनॉलचं प्रोडक्शन केलं जातं तर त्यावेळेस आपण काय करतो, बायोमास बर्न केला जातो. तर ते बायोमासचं कंबशन करून CO2 फॉर्म होतो आणि हा CO2 काय होतो, हा प्लांट्स त्याला ऑब्झर्व करून ते फील्ड्समध्ये आपल्याला एक चांगलं सबस्टिट्यूट होऊन जातं. तर अशा पद्धतीचं यांचं डिफरन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे separating this complex structure into fermentable sugar is needed to achieve efficient and economic production of ethanol. फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतात. या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला
सिंपल स्ट्रक्चर किंवा फर्मेंटेबल शुगरमध्ये आपल्याला इफिशियंट पद्धतीने इकॉनॉमिकल पद्धतीने इथेनॉल बनवणं गरजेचं आहे. तर दोन प्रोसेस आहेत. टू प्रोसेसेस ऑप्शन आर एम्प्लॉयड टू प्रोड्यूस fermentable sugar from cellulose biomass. So first process is acid hydrolysis is used to break down the complex carbohydrates into simple sugars. ठीक आहे. तर ही ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये पण एक प्रकारे आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहे त्याला सिंपल शुगरमध्ये आपण त्याचं फॉर्मेशन करू शकतो. दुसरी प्रोसेस आहे एन्झाइम्स. Enzymes are employed to convert the cellulose biomass to the fermentable sugar. ठीक आहे. तर दुसरी प्रोसेसमध्ये काय केलं जातं की एन्झाइम्स आपण यूज करतो. हे एन्झाइम्स काय करतात, हे जे सेल्युलोज बायोमास आहे म्हणजे फीड स्टॉक त्याला फर्मेंटेबल शुगरमध्ये कन्वर्ट करतात. द फायनल स्टेप इन्व्हॉल्व्स मायक्रोबियल फर्मेंटेशन यील्डिंग इथेनॉल अँड कार्बन डायऑक्साईड. मग नंतर मायक्रोबियल फर्मेंटेशन होतं जेणेकरून आपल्याला इथेनॉल आणि CO2 ऑब्टेन होतं. द मेजॉरिटी ऑफ इथेनॉल इन युनायटेड स्टेट्स इज मेड फ्रॉम कॉर्न म्हणजे आपली मका, ग्रेन म्हणजे आपलं धान्य, सॉर्गम काय आहे, एक प्रकारचं तिथलं एक धान्य आहे. ठीक आहे. नंतर व्हीट, बार्ली, पोटॅटोज अशा पद्धतीनं आपल्याला इथेनॉल प्रोडक्शन होतं. इन ब्राझील वर्ल्ड लार्जेस्ट इथेनॉल प्रोड्युसर इज मेड फ्रॉम शुगरकेन. ब्राझीलमध्ये शुगरकेनपासून इथेनॉल निर्मिती केली जाते. जगात जास्तीत जास्त इंडियामध्ये पण सुरू झालं आहे ते, आता होईल आता स्टेप बाय स्टेप. Does ethanol production harm the environment? The production of ethanol is referred to as being carbon neutral because the amount of CO2 released during production is equal to amount of CO2 that will be released if corn or other products are left to decay. तर आता यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे, जर का ते डिके होतात, ते डिके ज्यावेळेस होतात त्यावेळेस सुद्धा CO2 प्रोडक्शन होतं. CO2 काही वाईट नाही आहे. CO2 आपण ज्यावेळेस ऑक्सिजन घेतो आणि आपली ह्युमन बॉडी सुद्धा CO2 एक्सपेल करते आणि CO2 प्लांट्स घेतात आणि प्लांट्स आपल्याला O2 देतात. तर CO2 इज नॉट अ व्हेरी मच डेंजरस. ठीक आहे. तर त्यामुळे काय CO2 फक्त जास्त प्रमाणात नको आहे की जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम येतो. आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी एकच आहे की आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावण्याची गरज आहे. तर आपण जर का जास्तीत जास्त झाडं लावली आणि हा CO2 असेल तर CO2 काय करेल, हा ऑक्सिजनमध्ये त्याचं परिवर्तन होऊन जाईल. म्हणजे एक प्रकारे इथेनॉलचं प्रोडक्शन आपल्या एन्व्हायरमेंटची बिलकुल काहीच हार्म होत नाहीये. E85. आता E85 काय आहे, मॅन्युफॅक्चरर्स हॅव अवेलेबल व्हेकल्स कॅपेबल ऑफ ऑपरेटिंग ऑन अ कॉम्बिनेशन ऑफ गॅसोलीन अँड इथेनॉल विच इज कॉल्ड ॲज E85, composed of 85% इथेनॉल अँड 15% गॅसोलीन. तर अशा पण सुद्धा आता मॅन्युफॅक्चररनं गाड्या बनवायला सुरुवात केलेली आहे की ज्याच्यामध्ये 85% इथेनॉल आहे आणि 15% गॅसोलीन आहे. The octane rating of E85 depends upon the exact percentage of ethanol used, which can be from 81% to 85% as well as the octane rating of the gasoline used. Pure ethanol has a octane rating of about 113, whereas E85, which contains 35% oxygen by weight, has a octane rating of 100 to 105 compared with the regular unleaded gasoline of 87. म्हणजे याचा ऑक्टेन रेटिंग पण चांगला आहे या गाड्यांचं. E85 हॅज लेस हीट एनर्जी दॅन गॅसोलीन. तर E85 ची जी प्रॉब्लेम काय आहे, हीट एनर्जी आहे ती कमी आहे. तर गॅसोलीनची 1,14,000 ब्रिटिश थर्मल युनिट्स असेल एका गॅलन मागं, तर ह्याची किती 87,000 ब्रिटिश थर्मल युनिट्स आहे पर गॅलन. The fuel economy is reduced by 20 to 30% if is improved. 20 to 30% fuel economy reduce होती जर का आपण E85 यूज केला. तर आपल्याला मायलेज सुद्धा कमी पडतं, फ्युएल इकॉनॉमी सुद्धा रिड्यूस होती जर का आपण E85 यूज केला तर. If 15% gasoline is in this blend helps the engine start. ओके. म्हणजे जे इंजिन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला 15% गॅसोलीनची ब्लेंडची गरज असते, इस्पेशली इन द कोल्ड वेदर्स. व्हेकल इक्विपाईड
This capability are commonly referred as alternative fuel vehicle (AFVs), flex fuels, and flexible fuel vehicles or FFVs. E85 may test as containing less than 85% ethanol if tested because it is often blended according to outside temperature. A lower percentage of ethanol with a slightly higher percentage of gasoline helps to engine start in the cold condition. Okay. म्हणजे जर का गॅसोलिन जर का आपण थोड्या प्रमाणात जास्त टाकलं इथेनॉलमध्ये तर आपल्याला जी गाडी स्टार्ट व्हायला कधी कधी जो प्रॉब्लेम येतो तो आपल्याला होत नाही. Using E85 in a flex fuel can result in the power increase of about 5%. म्हणजे आता बघा कधी कधी काय होतं की मी तुम्हाला सांगतो मी आता औरंगाबादमध्ये मी 2 पेट्रोल पंप आहेत. एक आहे बाबा पेट्रोल पंप आणि एक आहे क्रांती चौकाचा HP चा पेट्रोल पंप. तर काय होतं कधी कधी मी जर का बाबा पेट्रोल पंपवर फ्युएल टाकलं तर मला गाडीचं मायलेज कमी मिळतं. तेच जर का मी फ्युएल आपलं ह्याच्यावर टाकलं HP चा क्रांती चौकातल्या फ्युएल स्टेशनवर टाकलं तर मला मायलेज जास्त येतं. हा फरक आहे त्याच्यातलं इथेनॉल टाकल्यामुळे. जे इथेनॉल जे आहे आपल्या ह्या पंपावर जास्त आहे कुठल्या बाबावर किंवा रिलायन्सच्या पंपावर तेच इथेनॉल आपल्या HP च्या पंपावर कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला जास्त मायलेज कुठं मिळतं HP च्या पंपाचं मिळतं. इंजिन रेटेड 200 HP using gasoline or E10 can produce 210 HP using E85. म्हणजे काय होतं की ह्याच्यामधनं पॉवर आउटपुट कधी कधी आपल्याला जास्त भेटते E85 ने. कारण की त्याचं काय आहे त्याचं असं आहे की त्याच्यातनं म्हणजे आपण म्हणतो ऑक्टेन रेटिंग जास्त आहे त्याची. ठीक आहे. That is the main reason why we are getting more power, okay, than this regular, okay. कारण की त्याच्यामध्ये हे जास्त येतं ना फ्युएल जे आपण हे म्हणतो गॅसोलिन ते जास्त येतं. General Motors, Ford, Chrysler, Mazda and Honda are offering E85 vehicles. आता E85 चं व्हेकल्स आपल्या इंडियामध्ये तर सुरू नाही झालं पण फॉरेनच्या नेशन्समध्ये आहे. This vehicle use fuel system parts designed to withstand alcohol content, modified drivability program that adjust to fuel delivery and timing to compensate for various percentage of ethanol, fuel and a fuel compensation filter that measures the percentage of ethanol blend and temperature of the fuel. तर यांच्यामध्ये काय नवीन सिस्टम आहे की that can be able to withstand this alcohol which are content in this fuel. त्यांचा जो ड्रायबिलिटी प्रोग्राम आहे तो सुद्धा बऱ्यापैकी मॉडिफाय केलेला आहे. which can adjust the fuel delivery timing to compensate for various percentage for ethanol fuel and the fuel compensation sensor which measures the percentage of ethanol blend and temperature of the fuel. तर हे सगळं जे इश्यू आहे ह्या इश्यू सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग करतो. त्यामुळे हे व्हेकल्स जे आहेत ते E85 फ्युएल जे आहे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित यूज करू शकाल. दिस सेन्सर इज ऑल्सो कॉल्ड द व्हेरिएबल फ्युएल सेन्सर. ठीक आहे. आता इथं बघा ज्या इंजिन्स आहेत ठीक आहे तर तिथे एक व्हेरिएबल फ्युएल सेन्सर आपण इथं यूज केलेला आहे. तर त्याचं काय आहे इट मॅच फ्युएल इंजेक्टर ऑन टाइम अँड इग्निशन टायमिंग टू मॅच द फ्युएल. तर ह्याच्यामध्ये एक इथं फ्युएल इन असतं, सर्किट बोर्ड असतो, इनर ट्यूब पॉझिटिव्ह प्लेट आहे, आउटर ट्यूब आहे, निगेटिव्ह प्लेट आहे. ठीक आहे. इथनं फ्युएल आउटलेट होतं. ठीक आहे. इलेक्ट्रिकल हार्नेस इथनं कनेक्टेड आहे, अप्पर हाऊसिंग आहे, लोअर हार्नेस आहे. तर हे काय करतं फ्लेक्स फ्युएल व्हेकल्स आर इक्विपाइड विथ अ सेन्सर टू डिटेक्ट प्रेझेन्स अँड पर्सेंटेज ऑफ दिस इथेनॉल. त्याच्यामध्ये काय आहे सेन्सिंग होतं किती टक्के इथेनॉल आहे आणि त्या हिशोबाने सप्लाय मेंटेन ठेवला जातो फ्युएलचा. ही एक ॲडव्हान्स सिस्टम आहे. ही E85 व्हेकल्समध्ये यूज केली जाते. हाऊ डज अ सेन्सरलेस फ्लेक्स फ्युएल सिस्टम वर्क. आता कधी कधी ही सेन्सरलेस सिस्टम कशी काम करते ती पण एक एक्झाम्पल आहे. मेनी जनरल मोटर फ्लेक्स फ्युएल व्हेकल्स
do not use a fuel compensation sensor and instead use the oxygen sensor to detect the presence of lean mixture and extra oxygen in the fuel. तर काय येतं ह्याच्या जागी जर का आपण ऑक्सिजन सेन्सर वापरला तर ऑक्सिजन सेन्सर काय करतं लीन आहे का मिक्सचर का रिच मिक्सचर आहे का एक्स्ट्रा ऑक्सिजन आलेलं फ्युएलमध्ये ते डिटेक्ट करतं. Then the powertrain control module PCM adjusts the injector pulse width and the ignition timing to optimize the engine operation to use the E85. मग काय करतं पॉवरट्रेन कंट्रोल मॉड्यूल आहे ना ते इंजेक्टर पल्स ॲडजस्ट करतं आणि इग्निशन टायमिंग ॲडजस्ट करतं फॉर द ऑप्टिमायझिंग द इंजिन ऑपरेशन टू यूज द E85 fuel. This type of vehicle is also called virtual flexible fuel, abbreviated by VFFV. The virtual flexible fuel vehicle can operate on pure gasoline, E10, E85 or any combination. म्हणजे याच्यामध्ये इतकं हा जो हे ना की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये कुठलं फ्युएल टाकतो मी ते फ्युएल काय करतं की त्याच्यामध्ये जो सेन्सर असेल किंवा ती सिस्टम असेल ती ॲटोमॅटिक ॲडजस्ट करते फ्युएलचा सप्लाय कुठल्या टाईपचं फ्युएल टेस्ट करून किती सप्लाय ठेवायचा हे ॲटोमॅटिकली ॲडजस्ट केलं जातं. मोस्ट E85 व्हेकल्स आर सिमिलर टू नॉन E85 व्हेकल्स. पण काय डिफरन्स आहे बघू आपण. फ्युएल सिस्टम कॉम्पोनंट्स मे बी रिडिझाईन टू विस्टँड द इफेक्ट्स ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथेनॉल. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे मेजर की ह्याच्यामध्ये जी फ्युएल सिस्टम आहे ना ती फक्त डिफरंट आहे. सिन्स द स्टॅच्योमेट्रिक पॉईंट फॉर इथेनॉल इज 9:1 इन्स्टेड ऑफ 14.7:1 ॲज फॉर गॅसोलिन. म्हणजे काय आहे इथं रिच एअर फ्युएल रेशो आपल्याला सप्लाय करावा लागतो ज्यावेळेस आपण इथेनॉल ॲज अ फ्युएल यूज करतो. द एअर फ्युएल मिक्सचर हॅज टू बी ॲडजस्टेड फॉर द पर्सेंटेज ऑफ इथेनॉल प्रेझेंट इन द फ्युएल टँक. तर आपल्याला काय करते जर का आपण इथेनॉल असलं तर आपल्याला तो एअर फ्युएल रेशोसुद्धा ॲडजस्ट करावा लागतो. टू डिटरमाइन दिस पर्सेंटेज ऑफ इथेनॉल इन द फ्युएल टँक अ कॉम्पन्सेशन सेन्सर इज यूज्ड. ठीक आहे एक कॉम्पन्सेशन सेन्सर यूज करतो आपण की ज्यानं काय करतो आपल्याला फ्युएलमध्ये किती इथेनॉल आहे तो आपल्याला टेस्ट करतो हा सेन्सर आणि या सेन्सरला आपण म्हणतो कॉम्पन्सेशन सेन्सर. The benefit of E85 vehicle are it has less pollution, less CO2 production and less dependence on oil. म्हणजे याचे 3 ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं तर पोल्युशन कमी होतं, CO2चं प्रोडक्शन कमी होतं आणि जे आपल्याला आपल्यासारखे जे देश आहेत भारतासारखे ज्यांच्यापाशी क्रूड ऑइलचे रिझर्व्स कमी आहे त्यांच्या रिक्वायरमेंटपेक्षा तर आपल्याला आयात करावं लागतं क्रूड ऑइल त्यांना आपलं ऑइल डिपेंडन्स असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा बेनिफिट होतो. इथेनॉल फ्युएल व्हेकल जनरली प्रोड्यूस द सेम पोल्युटंट्स ॲज गॅसोलिन व्हेकल्स. ओके म्हणजे जे गॅसोलिन व्हेकल त्याच्यासारखेच ते पोल्युटंट्स प्रोड्यूस करतात पण हायवेवर त्यांच्यामध्ये CO जे आहे इमिशन्स कमी आहेत आणि CO2 इमिशन्स कमी आहेत. CO जसं मी सांगितलं हा महाभयंकर आहे. CO इमिशन्स का कमी होतात कारण की इथेनॉलमध्ये बघितलं आपल्याला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल एक ऑक्सिजनचा ॲटम असतो. या ऑक्सिजनच्या ॲटममध्ये काय होतं आपलं जे कंबशन बनणं आहे ना हा जो CO आहे हा CO आपल्याला मिळत नाही. दिस इज वन इज अ E85 फ्युएल टँक. ओके तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर www.e85fuel.com वर तुम्हाला अजून E85 फ्युएलची माहिती मिळेल. ठीक आहे. मग आता असं एक क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय अ स्विच ग्रास. ठीक आहे स्विच ग्रास दॅट इज अ पॅनिकम वर्गॅटम इज अ समर पेरिनियल ग्रास दॅट इज नेटिव्ह टू नॉर्थ अमेरिका. म्हणजे घास असतो हा. It is a natural component of tall grass prairie which covered most of the Great Plains but was also found on the prairie soils in the black belts of Alabama and Mississippi. Switchgrass is resistant to many pests and plant diseases. ठीक है and is capable of producing high yields with very low application of fertilizers. This means that the need for agriculture chemicals to grow switchgrass is relatively low. Switchgrass is also very tolerant to poor soils,
flooding and drought, which are widespread agriculture problem in the southeast. There are two main types of switch grass. Upland grass usually grow 5 to 6 feet tall, and lowland grass grow up to 12 feet tall and typically found on heavy soils in the bottom sides. Better energy efficiency is gained because less energy is used to produce the ethanol from the switchgrass. आता हे बघा, हे एक टर्निंग पॉइंट आहे सर्वात. आता गवतापासून सुद्धा इथेनॉल प्रोड्यूस होतो. हा प्रयोग आपण भारतामध्ये पण करू शकतो. आता ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. हे जे मी तुम्हाला शिकवतोय हे सर्व फॉरेनमध्ये या गोष्टी होत आहेत, पण आपल्या इंडियामध्ये होत नाही आहे. आता आपल्याला इंडियामध्ये या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आता हा जो ग्रास आहे, या ग्रासपासून आपण इथेनॉल निर्मिती करू शकतो. आणि जर का आपण याच्यासाठी इथेनॉल निर्मिती करत असू तर आपल्याला काय होते, फायदा असा होतोय की जे आपल्याला एनर्जी लागते इथेनॉल बनवायला फ्रॉम दिस ग्रास इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. तर हा आपले सर्व प्लस पॉईंट आहे. हा जो ग्रास आहे, हा ग्रासला फर्टिलायझर जास्त लागत नाही. या ग्रासला मी म्हणतो पेस्टिसाइड आपल्याला यूज करावं नाही लागत. हा आरामात, जिथं मॉडरेट रेनफॉल आहे तिथं आरामात येतो. हा आपल्याला आज इंडियामध्ये सुद्धा याच्यावर प्रयोग करणं गरजेचं आहे. आपल्याला या ग्रासपासून इथेनॉल बनवलं गरजेचं आहे. हे इथेनॉल बनवून आपल्याला ते इंजिनमध्ये टेस्ट करणं गरजेचं आहे. परफॉर्मन्स कसा आहे इंजिनचा हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला मोटिवेट करतोय की तुम्ही याच्यामध्ये आणखीन माहिती घ्या, बघा, काहीतरी पुढे येऊन काहीतरी कार्य करा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तुमचं काय होईल, तुम्ही युअर विल बी द कॉन्ट्रीब्युटिंग टू दिस सायन्स, जे आपलं मेन एम आहे PG कोर्सचं. तुम्ही सायन्समध्ये जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे. आता एक टेक टिप आहे, अवॉइड रिसेटिंग द फ्युअल कॉम्पन्सेशन. Starting in 2006, General Motor Vehicle designed to operate on E85 do not use a fuel compensation sensor, but instead use the oxygen sensor and the refueling information to calculate the percentage of ethanol in the fuel. The PCM uses the fuel level sensor to sense that fuel has been added and start to determine the resulting alcohol content by using the oxygen sensor. However, if a service technician were to reset fuel compensation by clearing long-term fuel trim, the PCM starts calculations based on the base fuel, which is gasoline with less than or equal to 10% ethanol. If the fuel tank has E85, the fuel compensation cannot be determined unless the tank is drained and refilled with the base fuel. Therefore, avoid resetting the fuel compensation setting unless it is known that the fuel tank contains gasoline or E85. आता आपल्याला एक जे फ्युएल कॉम्पन्सेशन माहिती आहे, एक सेन्सर आहे जो आपण यूज करतो आहे की पर्सेंटेज ऑफ इथेनॉल इन द फ्युएल डिटरमाइन करण्यासाठी. तर त्याचं रिसेटिंग जे असतं ते रिसेटिंग तुम्ही म्हणजे करू नका असं त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी त्याच्यावर जास्त भर दिला आहे, ते का गरजेचं आहे का नाही. ठीक आहे.